चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह. आपल्या सौरमालेत पृथ्वी व्यतिरिक्त बाकी ग्रहांना देखील चंद्र आहेत. जसे की शनी ग्रहाला 274 चंद्र आहेत. त्यापैकी सर्वात मोठा चंद्र म्हणजे टायटन. टायटन या चंद्राची खास गोष्ट म्हणजे इथे आपल्या पृथ्वीसारखं घनदाट वातावरण आहे, जे कदाचित जीवनासाठी योग्य असू शकते. आपल्या पृथ्वीपासून सुमारे 1.4 अब्ज किलोमीटर दूर महाकाय शनिग्रह आहे. या शनिग्रहाभोवती मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक चंद्र फिरतात. त्यापैकी एक पिवळसर धूसर चंद्र म्हणजे टायटन. या टायटनच्या आकाशात कॅसिनी या स्पेसक्राफ्टने दाट मिथेनचे ढग, पृथ्वीपेक्षा 50% जाड वातावरण आणि त्याच्या पृष्ठभागावर बर्फाचे वाळवंट पाहिले. आणि सगळ्यात रोमांचकारी शोध म्हणजे कॅसिनीने टायटनवर द्रवरूप इथेन आणि मिथेन वाहताना पाहिलं. पण एवढ्यावरच त्याचा शोध थांबला नाही, तर कॅसिनीने टायटनच्या बर्फाखाली सुमारे 55 ते 80 किलोमीटर खोलीवर लपलेल्या एका प्रचंड महासागराचा देखील शोध लावला. शास्त्रज्ञांच्या मते या महासागरात पाणी, मीठ आणि अमोनिया भरलेला आहे. हा महासागर आणि टायटनचं गुंतागुंतीचं रसायनशास्त्र वैज्ञानिकांना असा संकेत देतं की इथे जीवन असण्याची केवळ शक्यता नाही, तर कदाचित आपल्या कल्पनेपेक्षा खूप वेगळ्या स्वरूपाचं जीवन दडलेलं असू शकतं. टायटनचं आकाश दाट पिवळसर धुक्याने भरलेलं आणि त्या धुक्यामागे लपलेलं एक गूढ म्हणजे मिथेनचा साठा. टायटनच्या वातावरणातील एवढ्या मोठ्या प्रमाणातील मिथेन हे त्याच्या केमिकल कॉम्प्लेक्सिटीचं कारण आहे. त्यामुळे इथे एक प्रश्न कायम राहतो, हे अखंड प्रवाहित होणारं मिथेन टायटनवर कुठून येतं? कारण प्रकाशाची रासायनिक अभिक्रिया मिथेनसोबत होते आणि यात निरंतर सूर्यकिरण मिथेनच्या अणूंचे विघटन करत असतात. म्हणजेच टायटनवर कुठेतरी एखादा अदृश्य स्रोत आहे, जो हे मिथेन पुन्हा पुन्हा आकाशात सोडतो. शास्त्रज्ञांना संशय आहे की हा स्रोत म्हणजे क्रायोव्होल्कॅनोज असू शकतो. क्रायोव्होल्कॅनोज म्हणजे असे ज्वालामुखी जे गरम उफाळते लाव्हारच नव्हे, तर बर्फाळ पाणी, अमोनिया आणि मिथेनचे थंड धुराळे उडवतात. पण शास्त्रज्ञांचा हा एक फक्त अंदाज आहे. टायटनच्या बर्फाखाली नेमकं काय काय आहे हे अजूनही अनुत्तरितच आहे. पण टायटनच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली काय आहे हा प्रश्न दशकानुदशकं शास्त्रज्ञांच्या मनात धगधगतच होता. त्यामुळेच उत्तर शोधण्यासाठी नासाच्या कॅसिनी यानाने टायटनच्या गुरुत्वाकर्षणातील सूक्ष्म कंपन मोजायला सुरुवात केली. त्यासाठी यानाने अनेक वर्ष टायटनच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या गुरुत्वाकर्षणातील सूक्ष्म बदल मोजले. या मोजमापांमधून एक महत्त्वाचं निष्कर्ष समोर आलं. टायटनच्या पृष्ठभागाखाली सुमारे 55 ते 80 किलोमीटर खोलीवर एक प्रचंड द्रवरूप महासागर आहे. या महासागरात पाणी, मीठ आणि अमोनिया असण्याची शक्यता आहे, जे पाण्याचं गोठण्याचं तापमान कमी करून ते द्रवरूपात टिकवतात. 2005 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीच्या हायगेन्स प्रोबने पृष्ठभागावर उतरताना पाठवलेल्या रेडिओ सिग्नल्सनेही या महासागराच्या अस्तित्वाला पुष्टी दिली. या शोधामुळे टायटन त्या मोजक्या ठिकाणांमध्ये गणला जातो जिथे जीवनासाठी योग्य वातावरण असू शकतं. अंतराळात किंबहुना आपल्या सौरमालेतही अनेक लघुग्रह, उपग्रह तसेच चंद्र आहेत. पण शास्त्रज्ञांना शनीच्या या टायटन नावाच्या चंद्रातच जास्त रुची आहे. त्याचं कारणही तसंच आहे. टायटनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे एकाच वेळी 2 भिन्न आणि विलक्षण वातावरण आहेत. म्हणजेच एकाच ग्रहावर 2 भिन्न जग. पहिलं जग हे पृष्ठभागाखालच्या महासागरातलं. बर्फाच्या जाड थराखाली पसरलेल्या या महासागरात पाणी, मीठ आणि अमोनियाचा प्रचंड साठा आहे. इथे तापमान अत्यंत कमी असलं तरी अमोनियामुळे पाणी द्रवरूपात राहतं. अशा वातावरणात पृथ्वीवरच्या खोल समुद्रात दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांसारखं जीवन असण्याची शक्यता आहे, असं वैज्ञानिकांना वाटतं. दुसरं जग म्हणजे टायटनच्या पृष्ठभागावरील हायड्रोकार्बनचं जग. टायटनच्या पृष्ठभागावर पाण्याचे समुद्र नसून मिथेन आणि इथेनच्या नद्या, तलाव आणि समुद्र पसरलेले आहेत. हे हायड्रोकार्बन पृथ्वीवर इंधन म्हणून वापरले जातात, पण टायटनवर ते द्रवरूपात आहेत. इथल्या रसायनशास्त्राचे नियम पाण्याऐवजी हायड्रोकार्बनवर आधारित असल्याने इथे असलेलं संभाव्य जीवन पृथ्वीवरील जीवनापेक्षा पूर्णपणे वेगळं असू शकतं. म्हणजेच टायटनवर आपल्याला जीवनाच्या 2 संकल्पना पाहायला मिळू शकतात. एक पाण्यावर आधारित जीवन जसं आपण ओळखतो आणि एक हायड्रोकार्बनवर आधारित जीवन जसं आपण कधी पाहिलंच नाही. परंतु एकदा का मानवाने एखाद्या गूढ गोष्टीचा शोध लावण्याचा विचार केला की मग तो मागे फिरून पाहत नाही. असंच काहीसं या बाबतीत आहे.
नासाची यापूर्वीची टायटनवरील मोहीम कॅसिनी हायजिन्स पूर्ण झाली, पण अजून त्याचं रहस्य कायम आहे. आणि म्हणूनच टायटनच्या गुढाचा शोध घेण्यासाठी नासाने एक अनोखं मिशन आखलंय, ड्रॅगनफ्लाय. हे एक अत्याधुनिक रोटरक्राफ्ट लँडर आहे, म्हणजेच हेलिकॉप्टरसारखं उडणारं अंतराळयान, जे टायटनच्या पृष्ठभागावर फक्त उतरणारच नाही, तर विविध ठिकाणी उडत उडत पोहोचणार आहे. ड्रॅगनफ्लाय जुलै 2028 मध्ये पृथ्वीवरून झेपावेल आणि 2034 मध्ये टायटनवर पोहोचेल. तिथे ते टायटनच्या सेंद्रिय समृद्ध पृष्ठभागावरील आणि वातावरणातील नमुने गोळा करेल, त्यांचा रासायनिक अभ्यास करेल आणि जीवनाच्या उगमासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक रासायनिक प्रक्रियांचा शोध घेईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रॅगनफ्लाय भूतकाळात किंवा वर्तमानात टायटनवर जीवनाचे कोणतेही पुरावे आहेत का याचा शोध घेईल. हे मिशन म्हणजे मानवजातीचं टायटनकडे जाणारं सर्वात धाडसी पाऊल असेल आणि कदाचित आपण विश्वात एकटे आहोत का या प्रश्नाचं उत्तर देणारंही पहिलं पाऊल असेल. अब्ज किलोमीटर दूर शनीच्या भव्य रिंगच्या सावलीत टायटन शांतपणे फिरत आहे. भविष्यात जेव्हा ड्रॅगनफ्लाय तेथे उतरेल, तेव्हा आपण पहिल्यांदाच त्याच्या बर्फाळ वाळवंटात पाऊल ठेवू आणि तेव्हा कदाचित तिथे जीवनाचे पुरावे सापडतील. कदाचित त्या दिवशी आपल्याला समजेल की या अनंत आणि अफाट विश्वात आपण एकटे नाही. तर कसा वाटला टायटनचा हा प्रवास तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला पाहता येईल. आणि कमेंटमध्ये मला लिहून कळवा की तुम्हाला काय वाटतं, टायटनवर खरोखर जीवन असेल का?